नमस्कार. आत्ताच एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय, की एक मुंबईमध्ये महिला एका मोर्चामध्ये जाऊन इंग्लिशमध्ये फाड-फाड बोलून सर्वांचे धाबे दणाणले आणि बऱ्याच जे काही बी-जे-पीचे समर्थक होते, त्यांनी त्या महिलेचा विरोध केला आणि जे काही काँग्रेस व इतर काही पक्ष होते, विरोधी पक्ष, त्यांच्या कार्यकर्त्यांनी ती महिला कशी बरोबर आहे, हे सांगितलं. परंतु आपण जर विचार केला असता, त्या महिलेला त्रास होणं आणि तासनतास ट्रॅफिक गुंतणं हे नक्कीच एक चुकीची गोष्ट आहे. आणि जे काही मोर्चा काढणारे आहेत त्यांनी थोडासा त्याचा विचार केला पाहिजे. परंतु त्या महिलेला जर त्रास झाला होता, तर तिची जी सांगण्याची पद्धत होती, ती अतिशय चुकीची होती. मंत्री महोदयांना जाऊन गेट आउट म्हणणं किंवा तिथं बाटल्या फेकणं किंवा इंग्लिशमध्ये अश्लील शब्द वापरणं, जसं काय फकॉक वगैरे ती काय ज्या महिलांना म्हटली, ते अतिशय चुकीचं होतं आणि ते समर्थन करण्यासारखी गोष्ट नव्हती. तीच महिला इंग्लिशमध्ये येऊन जर तिने शांतपणे तिचं म्हणणं मांडलं असतं, तर नक्कीच ते योग्य होतं. परंतु तिने त्याचं योग्य असलेलं म्हणणं हे चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या शब्दांनी मांडलं, म्हणून नक्कीच ती महिला इथं चुकलेली आहे. माझं जे काही कार्यकर्ते आहेत विविध पक्षांचे, मी स्वतःही एका पक्षाशी संबंधित आहे. परंतु माझं सर्वांना असं म्हणणं आहे, की जर आपल्या एखाद्या पक्षाचा नेता असो किंवा आपल्या पक्षाचा जर काही निर्णय चुकलेला असेल, तर आपण स्पष्टपणे चांगल्या भाषेमध्ये त्याला विरोधही करायला आपण शिकलं पाहिजे. परंतु आपला नेता चुकीचा असला, आपला पक्ष चुकीचा असला, तरी चुकीच्या गोष्टीला समर्थन करायचं किंवा समोरचा एखादा विरोधी पक्ष असेल, त्याची एखादा निर्णय योग्य जरी असेल, तरी त्याला विरोध करायचा. त्यांच्या चुकीच्या गोष्टी असेल, तरी त्यांना विरोध करायचा. ह्या गोष्टी नक्कीच चुकीच्या आहेत. चुकीच्या गोष्टीला चुकीचं म्हणण्याची आणि बरोबर गोष्टींना बरोबर म्हणण्याची दाडत ही सर्वच कार्यकर्त्यांनी ठेवायला पाहिजे, असं हे माझं मत आहे. तुम्हाला त्याच्यावर काय वाटतंय तो तुम्ही नक्की त्याचा विचार करा. देवेंद्र फडणवीस साहेब जे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे किंवा उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, सुनेत्राताई पवार असतील, तर ह्या जेव्हा काही स्टेटमेंट करतात, तर अजून सुनेत्राताई ह्या आत्ताच कारभार सांभाळलाय, तर यांच्या बाबतीत होत नाहीये. परंतु शिंदे साहेब असतील किंवा जास्तीत जास्त जे मुख्यमंत्री साहेब आहेत, यांच्यावर जे काही विषय घडतोय किंवा कमेंट केल्या जातात, टीका केल्या जातात किंवा राहुल गांधी आहेत, जे काँग्रेसचे मुख्य नेते आहेत, तर त्यांच्याही कुठलंही स्टेटमेंट आलं, तर त्यांच्यावर लगेच तुटून पडायचं, त्यांना लगेचच विरोध करायचा, प्रत्येक गोष्टीत व्यंग्य बनवायचं किंवा मोदी साहेबांनी काही स्टेटमेंट दिलं, तर काँग्रेसचे कार्यकर्ते लगेच तुटून पडतात. ते सगळ्या गोष्टी चुकीच्या आहे असं मांडतात, त्याच्यावर मीम बनवतात. तर माझं म्हणणं असं आहे, चुकीच्या गोष्टीला चुकीचं म्हणण्याची सवय आपण लावून घेतली पाहिजे. तो आपला पक्ष, आपला नेता असेल, फक्त सांगण्याची जी काही पद्धत आहे, ती प्रत्येकाने, ही संविधानाने आपल्याला जो काही हक्क बोलण्याचा दिलेला आहे, आपला म्हणणं मांडण्याचा जो काही अधिकार दिलेला आहे, त्याच्यामध्ये राहूनच प्रत्येकाने मांडायला पाहिजे. सोशल मीडियामध्ये येऊन आपण अश्लील शब्दांचा वापर करून टीका करणं आणि आपलं म्हणणं तिथं मांडणं किंवा कमेंट करणं हे सरासर चुकीच्या गोष्टी आता ह्या घडत आहेत. तरी तो आपण त्या पक्षाचा नेता आपल्याला आवडतो, त्यांचे विचार आपल्याला आवडतात, म्हणून आपण त्या पक्षाचे फॉलोअर असतो. परंतु आपण अंधभक्त एवढंही होऊ नये, की आपला एखाद्या पक्षातील मंत्र्याने चुकीचा निर्णय घेतला किंवा चुकीचं भाष्य केलं, तरी आपण त्याला सपोर्ट करायचा आणि इतर विरोधकांवर तुटून पडायचं. ही पण एक चुकीची गोष्ट आहे. तरी हा सर्वांनी याचा सरासर विचार केला पाहिजे, की आपण काय बोलतोय, काय नाही. आणि समाजामध्ये ती जी महिला होती, तर ती महिला इंग्लिशमध्ये येऊन बोलली. म्हणून जेव्हा पोलिसांनी मला असं वाटतं ऐकून घेतलं. तेच जर तिथे एखादी सामान्य महिला असती, सामान्य माणूस असता जो मराठीत बोलला असता, की आम्हाला त्रास होतो ह्या भाषेत बोलला असता, तर पोलिसांनी नक्कीच त्याला ओढून नेलं असतं, खेचून नेलं असतं किंवा महिला पोलीस असत्या तर महिला असती तर तिला खेचून नेलं असतं, तिच्यावर गुन्हे दाखल केले होते. परंतु ती महिला इंग्लिश बोलत होती, सुशिक्षित होती किंवा मोठ्या घरातली असेल, त्याच्यामुळं सर्वच चूप होते आणि त्याच्यामध्ये गिरीश महाजन साहेबांनी खूप संयमाने ती तिथं त्यांची भूमिका हे केली, स्पष्ट केली किंवा ते जे काही वातावरण होतं, कारण ते जर चिडले असते तर नक्कीच तिथं जे काही बीजेपीचे कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते होते, तर तिथं कुठली तरी दुर्घटना घडू शकली असती. परंतु गिरीश महाजन साहेबांनी अतिशय शांतपणे तो जो काय हँडल केलं, ते खरंच म्हणजे स्तुती करण्यासारखं आहे. कारण आपण एखाद्या मंत्र्याला जाऊन गेट आउट म्हणणं आणि त्यांनी तिथं जाऊन ऐकून घेणं, म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. परंतु
इथून पुढे कुठलेही मोर्चा असेल तर तासनतास ट्रॅफिक अडकणार नाही याची काळजी आपण सर्वांनी मोर्चामध्ये घेतली पाहिजे. आपलं म्हणणं शासनापर्यंत नक्कीच गेलं पाहिजे, पण याचा अर्थ असा नाहीये की ट्रॅफिक अडून मुंबईमध्ये घटना घडली तर त्या जे काही काँग्रेसचे वगैरे तिला हिरो खूप मोठं तिने काहीतरी काम केलंय आणि मंतव्यतीचं म्हणणं मांडलंय, तिथं जाऊन मंत्र्यांना तिने झाडलंय, तर हे नक्कीच योग्य नाहीये. कुठलाही मंत्री असेल तो एका महत्वाच्या पदावर महत्वाच्या खुर्चीवर तो व्यक्ती बसलेला असतो. त्या व्यक्तींचा आपल्याला मान ठेवणं तेवढंच गरजेचं असेल किंवा जे काही पोलीस अधिकारी असतील ते त्यांच्या तिथे ड्युटीवर होते आणि त्यांच्याशी नीट बोलणं, संयमाने बोलणं, आपलं म्हणणं तिथं मांडणं हे प्रत्येकाने तसं वागून केलं पाहिजे. आणि ती महिलेला जर तुम्ही आता तिने खूप मोठं काही कार्य केलंय तर याच्या पुढे असंच लोक स्टंटबाजी करायला इतर मोर्चामध्ये येतील आणि त्याने ती काळजी घेतली पाहिजे. आणि बरोबरला बरोबर आणि चुकीला चुकी म्हणण्याची आपण सवय लावून घेतली पाहिजे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास किंवा तुमचं मत काय असलं असेल नक्की कमेंट करा. बरोबर असो किंवा माझं म्हणणं चुकीचं असो याच्यावर तुम्ही कमेंट करा. जर व्हिडिओ आवडला तरच लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.